स्वयं प्रेरणा स्वयं प्रेरणा। अरे फोडण्यासाठी डरकाळी, विचार करू नकोस सकाळी की संध्याकाळी। स्वयं प्रेरणा, स्वयं प्रेरणा, स्वयं प्रेरणा। मी द.वी. चंदन शिवे, इंग्रजी बोलाल तर बोलाल ना या 2.5 लाख इंग्रजी मराठी वाक्यसंख्या असलेल्या पुस्तकाचा लेखक संशोधक सादर करीत आहे स्वयं प्रेरणेची अलौकिक, विलक्षण, चमत्कारिक, प्रभावी शक्ती आणि तिचे महत्त्व। स्वयं प्रेरणा ही एक चकित करणारी ऊर्जा आहे, कारण स्वयं प्रेरित झालेला माणूस आशावादी बनतो, उत्साही बनतो, कोणत्याही गाजराच्या लोभाशिवाय, चापकाच्या फटक्याशिवाय धडपडायला लागतो, रांगायला लागतो, चालायला लागतो, धावायला लागतो। एवढेच नव्हे तर आत्मविश्वासाच्या पंखाने महत्वाकांक्षेच्या आकाशात उंच भरारी मारायला लागतो आणि यशाच्या उंच शिखरावर विराजमान होतो। परंतु ज्यांच्या अंगी स्वयंप्रेरणा नसते ती माणसे हे योग्य की ते योग्य, हे सत्य की ते सत्य, हे गरजेचे की ते गरजेचे, हे करू की ते करू, असे करू की तसे करू, केवळ याच आणि याच प्रश्नात स्वतःला गुरफटून ठेवतात। कोणताही निर्णय न घेता, स्वतःची क्षमता न ओळखता, स्वतःला हतबल, लाचार, कमजोर, दिशाहीन समजतात। सगळ्याच गोष्टी अशा लोकांना असंभव, अशक्य, असाधारण, असाध्य अशा वाटू लागतात। अशा लोकांमध्ये स्वतःविषयी न्यूनगंड तयार होतो, स्वतःचा स्वाभिमान हरवून बसतात आणि मग असे लोक नशिबाला, दैवाला, परिस्थितीला आणि सभोवतालच्या लोकांना स्वतःच्या अपयशासाठी, स्वतःच्या निष्क्रियतेसाठी जबाबदार मानतात, दोषी मानतात। तर काही लोक स्वतःला कमजोर, हतबल, लाचार मानतात। मग अशा लोकांना मी म्हणतो, स्वतःला दोषी आणि अपराधी समजू नकोस, संयम सोड, सुरुवात कर, सलाम ठोकू नकोस, दंड ठोक, सरळ हो, सावध हो, शर्मेनं नि लाजेनं भिजून जाऊ नकोस, संयम नावाच्या न्यूनगंडाने शिजून जाऊ नकोस। जरी जीवन एक कोडं आहे तरी आयुष्य देखील थोडं आहे। आगीचा खेळ तुला खेळायचा आहे, अपमानाचा घास तुला गिळायचा आहे। बेधुंद हो, बेफाम हो, बेलगाम हो, पण बेशुद्ध होऊ नकोस, बेजबाबदार होऊ नकोस। नैराश्य फेकून दे, आशावादी हो, निर्णय घे, निश्चय कर, निघून जाऊ नकोस, पळकुटा होऊ नकोस, स्वतःला निराधार मानू नकोस। दुसऱ्याला आधार दे, तुला लढवा म्हणतील, आधार मागशील तर तुला दूर हो गाढवा म्हणतील। तूच झुंज देणारा झुंजार आहेस, तूच स्वयंप्रेरित होणारा अंगार आहेस। संयम आणि समाधान संपवून टाक, पण सातत्य सोडू नकोस। न्यायासाठी सदैव भीड, अन्यायाची तुला येऊ दे चीड। घे भरारी अशी की ठेंगणे वाटेल आकाश, वेग असू दे असा की थिजून जाईल प्रकाश। लावून घे स्वतःला धार, कारण करायचा आहे तुला वार। हलवून टाक, वाजवून टाक, दुसऱ्याच्या तालावर नाचू नकोस, षंडांचा इतिहास वाचू नकोस। चुकांची, उणिवांची, अभावाची, कमतरतेची असू दे तुला जाणीव, पण आत्मविश्वास, धाडस आणि साहसाची असू नये उणीव। होय, इथे करणार असशील चुका तरच मिळणार तुला मोका। चुका नि उणिवांची वाटू देऊ नको भीती। आत्मविश्वास, साहस नि धाडसाने सदैव फुगव तुझी छाती। मित्रा,
तुला इथं प्रत्येक अडचणीला भिडायचे आहे, प्रत्येक किंतु परंतुला गाडायचे आहे. मित्रा, तुला तर्कशुद्ध, चिकित्सक आणि सारासार पद्धतीने विचार करायचा आहे. एखाद्याच्या मताचा किंवा विचारांचा निष्कर्ष काढताना प्रथम त्याची नियत, त्याची पार्श्वभूमी, त्याची कुटिलता, त्याचा स्वार्थ नि त्याचा काव्यबाजपणा तुला ओळखायचा आहे. मित्रा, इथं भूत प्रेत, भाग्य दुर्भाग्य, शकुन अपशकुन, भानामती, वशीकरण, करणीबाधा, तंत्र मंत्र यंत्र आणि चमत्काराच्या जाहिरातीवर पोट भरणाऱ्या राष्ट्रीय ख्यातीच्या सुप्रसिद्ध वर्तमानपत्राच्या नैतिकतेचा निष्कर्ष तुला काढायचा आहे. मित्रा, अज्ञान, अंधश्रद्धा आणि अविचाराच्या अंधकारात जग लाचार नि निराधार झालेले आहे. जगाला ज्ञानाची गरज आहे, जगाला सुविचाराची गरज आहे, जगाला निर्भीडतेची गरज आहे, जगाला प्रेमाची, आशावादाची, आत्मविश्वासाची गरज आहे. मित्रा, उणिवांनी, चुकांनी, कमतरतेनं आणि दुर्बलतेनं फुटेपर्यंत भरलेल्या या जगाला तुझ्यातील चुकांची, उणिवांची, अभावाची, कमतरतेची, दुर्बलतेची मुळीच गरज नाही. आणि मित्रा, जरा काळजीपूर्वक ऐक, कानात जीव आणून ऐक. ज्याची गरज या जगाला नाही त्याचा विचार हे जग मुळीच करत नाही. म्हणूनच तुझ्यातील उणिवांचा, कमतरतेचा, अभावांचा, चुकांचा, दुर्बलतेचा न्यूनगंड तू मुळीच बाळगू नकोस. न्यूनगंड तू मुळीच बाळगू नकोस. अरे, लक्ष केंद्रित कर जगाच्या उणिवांवर, लक्ष केंद्रित कर जगाच्या कमतरतेवर. अरे, लक्ष केंद्रित कर जगाच्या दुर्बलतेवर. स्वतःतील कमतरतेची, अभावांची, उणिवांची, चुकांची जाणीव माणसाला जरूर असावी, पण भीती आणि न्यूनगंड असू नये. न्यूनगंड हा कॅन्सरपेक्षाही भयानक रोग आहे. मारणारे नि मरणारे भरपूर आहेत या जगात. तुला तारणारा बनायचा आहे. बुडविणारे भरपूर आहेत, तुला घडविणारा बनायचे आहे. मित्रा, विचारणारे भरपूर आहेत, तुला सांगणारा बनायचा आहे. चुकांच्या भीतीमुळे निष्क्रिय होऊन पश्चाताप करणाऱ्या लोकांना या जगात षंड, नामर्द, भेकड आणि नपुंसक मानले जाते. चुकांची सुधारणा करून शिकणारे अनुभवी असतात, पण चुका होण्याच्या भीतीमुळे निष्क्रिय होणारे सदैव अपयशी असतात. स्वतःतील उणिवांची, कमतरतेची आणि अभावाची पर्वा न करणारेच स्वतःतील सुप्त क्षमतांचा शोध घेऊ शकतात. चुकांची भीती बाळगणारा माणूस कधीच कोणाचीही जबाबदारी घेत नाही. न्यूनगंडात बुडालेला माणूस नैराश्याच्या अग्निकुंडात सदैव स्वतःला जाळत असतो. स्वतःच्या उणिवांचा, कमतरतेचा विचार करणाऱ्या माणसाला सर्वत्र अपयशच अपयश दिसत असते. मित्रा, चुकांची भीती बाळगून जर तरच्या तलवारीखाली स्वतःची मान सदैव कापून घेऊ नकोस. चुकांची भीती बाळगून स्वतःच्या विचारांचा तू गुलाम बनू नकोस. स्वतःचा आदर करणारी माणसंच स्वयंप्रेरित, स्वयंचलित आणि स्वावलंबी असतात. चुका करून शिकणाऱ्या माणसात प्रतिकूल परिस्थितीत अडचणीवर मात करण्याची क्षमता असते. चुकांच्या भीतीमुळे निष्क्रिय होणारा माणूस कामचोर, ऐतखाऊ आणि आळशी म्हणून ओळखला जातो. चुकांची भीती बाळगणाऱ्या माणसांची स्वप्ने कधीच साकार होत नाहीत. स्वतःतील उणिवांची, अभावाची, कमतरतेची चिंता करणाऱ्या लोकांना वास्तविक जगात जगण्यापेक्षा कल्पनेच्या जगात जगायला जास्त आवडते. स्वतःच्या चुकांची, उणिवांची, कमतरतेची भीती बाळगणारे लोक इतरांच्या अपयशावर, अपमानावर निर्लज्जपणे चर्चा करतात, गप्पा मारतात आणि आनंद साजरा करतात. पण असे लोक
संकुचित वृत्तीचे आणि नीच मानसिकतेचे असतात. चुकांची भीती बाळगणारे लोक अलिप्तवादी असतात. एकाकी राहून आपल्या घमेंडी, हेकेखोर, हट्टी स्वभावामुळे सदैव दुःखी राहतात. क्षणोक्षणी असे लोक स्वतःचा अपमान करत असतात. आता न्यूनगंड म्हणजे काय हे जरा काळजीपूर्वक समजून घ्या. स्वतःतील सुप्त क्षमतांना न ओळखणे म्हणजे न्यूनगंड. स्वतःतील सुप्त गुणांना न ओळखणे म्हणजे न्यूनगंड. स्वतःतील सुप्त कौशल्यांना न ओळखणे म्हणजे न्यूनगंड. स्वतःतील केवळ उणिवा, कमतरता आणि चुकांना महत्त्व देणे म्हणजे न्यूनगंड. स्वतःला अकार्यक्षम, नालायक समजणे म्हणजे न्यूनगंड. प्रत्येक संधीला संधी न समजता संकट समजणे म्हणजे न्यूनगंड. स्वतःवर विश्वास न ठेवणे म्हणजे न्यूनगंड. स्वतःचा अनादर करणे, स्वतःला कमी लेखणे म्हणजे न्यूनगंड. स्वतःविषयी नेहमी नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे म्हणजे न्यूनगंड. स्वतःची फसवणूक स्वतःच करणे, स्वतःविषयी खोटे बोलणे म्हणजे न्यूनगंड. कोणतीही जोखीम उचलण्यापासून स्वतःचा बचाव करणे, स्वतःला अलिप्त ठेवणे म्हणजे न्यूनगंड. कोणत्याही कामापासून स्वतःला अलिप्त ठेवून नशिबावर विश्वास ठेवून दैववादी बनणे म्हणजे न्यूनगंड. प्रत्येक गोष्टीकडे संशयाने पाहणे, सत्याचा तिरस्कार करणे, स्वतःतील जिज्ञासा मारून टाकणे म्हणजे न्यूनगंड. संकटामध्ये, अडचणीमध्ये गरबगळीत होणे, चिकित्सक दृष्टीने विचार न करता गुणवत्तेला फाट्यावर मारणे म्हणजे न्यूनगंड. लाचारी, कमजोरी, अकार्यक्षमता, अज्ञान, आळस यांना दैवाचा भाग आणि नशिबाचा भोग समजणे म्हणजे न्यूनगंड. होय, आहे, मार्ग आहे, संकल्प कर. या न्यूनगंडाच्या गाळातून आणि जाळ्यातून, मानसिकतेतून बाहेर निघण्यासाठी स्वतःला वचन दे. स्वतःशीच बोल की स्वतःचा शिल्पकार मी स्वतःच आहे हे सदैव माझ्या लक्षात आहे. स्वतःचा आदर्श मी स्वतःच आहे हे मी कधीच विसरणार नाही. स्वतःचा आणि जगाचा मार्गदर्शक मी स्वतःच आहे. स्वतःचे मूल्यमापन, स्वतःची किंमत मला स्वतःलाच करायची आहे हे सदैव माझ्या लक्षात आहे. स्वतःच्या सुखाला आणि स्वतःच्या दुःखाला मी स्वतःच जबाबदार आहे. स्वतःची जोखीम मला स्वतःलाच उचलायचे आहे. म्हणूनच मला स्वतःलाच स्वयंसिद्ध व्हायचे आहे, स्वयंप्रेरित व्हायचं आहे आणि स्वयंप्रकाशित व्हायचे आहे. स्वतःची पूजा, स्वतःची भक्ती मी स्वतःच करणार आहे. स्वतःची ओळख मी स्वतःच करणार. स्वतःचा शोध मी स्वतःच घेणार. स्वतःची क्षमता मी स्वतःच ओळखणार. स्वतःचा आदर, स्वतःचा सन्मान मी स्वतःच करणार. स्वतःचा रक्षक मी स्वतःच आहे. स्वतःचा शिक्षक मी स्वतःच आहे. स्वतः मी अमर्याद आहे. स्वतः मी सर्वशक्तिशाली आहे. स्वतःच्या विश्वाचा निर्माता मी स्वतःच आहे. स्वतःचा परमेश्वर मी स्वतःच आहे. स्वतःचा शोध घेणारा संशोधक मी स्वतःच आहे. स्वतःतील सुप्त गुणांना, सुप्त क्षमतांना, सुप्त कौशल्यांना, सुप्त शक्तींना मी स्वतःच ओळखले आहे. स्वतःतील निर्णय शक्ती, स्वतःतील आत्मविश्वास, स्वतःतील इच्छाशक्ती, स्वतःतील महत्वाकांक्षेचा शोध मी स्वतःच घेत आहे. स्वतःचा प्रामाणिक मित्र, सखा, सोबती मी स्वतःच आहे. स्वतःचा आधार, स्वतःचं सरकार मी स्वतःच आहे. स्वतःचा प्रयोग मी स्वतःच आहे. स्वतःचा वेग मी स्वतःच आहे. स्वतःची जमीन, स्वतःचे आकाश, स्वतःचे शिखर मी स्वतःच आहे. स्वतःचा संघर्ष, स्वतःचा संग्राम आणि स्वतःचा विजय मी स्वतःच आहे. स्वतःचा शासक, स्वतःचा स्वामी, स्वतःचा मालक,
स्वतःचा सेवक मी स्वतःच आहे. स्वतःला हलविणारा, स्वतःला जागविणारा, स्वयंचलित मी स्वतःच आहे. स्वतःवर माझी अतोनात श्रद्धा आहे. स्वतःवर मी स्वतः अतोनात प्रेम करतो. स्वतःवर माझा बेसुमार विश्वास आहे. स्वतःचे मूल्यमापन मी स्वतःच करत आहे. स्वतःचा भाग्यविधाता मी स्वतःच आहे. स्वतःचा कर्ता करविता मी स्वतःच आहे. स्वतःचा मूर्तिकार मी स्वतःच आहे. स्वतःचा अलंकार मी स्वतःच आहे. स्वतःचा सेनापती मी स्वतःच आहे. स्वतःचा सोबती मी स्वतःच आहे. स्वतःचा सारथी मी स्वतःच आहे. स्वतःवर नियंत्रण मी स्वतःच ठेवत आहे. मित्रा, स्वतःशीच केलेल्या स्वसंवादातून तू स्वतःशीच वचनबद्ध झालेला आहेस. तू स्वतःशीच संकल्प केलेला आहेस. तुझे मन, बुद्धी, स्मरणशक्ती, तुझे विचार प्रचंड शक्तिशाली, प्रभावी आणि प्रफुल्लित झालेले आहेत. आता पुढील संवाद तुझ्या मनात साठवून ठेव. मित्रा, आजपर्यंत या जगात कोणतेही योग्य काम करण्यासाठी आणि करताना कधी अयोग्य किंवा अशुभ वेळ आलेलीच नाही. ध्येयवेड्या माणसासाठी, महत्वाकांक्षी माणसांसाठी रात्रीचा अंधार, प्रकाशाची उणीव, वेळेचा अभाव, नशिबाची साथ ही कारण कधीच नसतात. असते ती फक्त ओढ, धडपड, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि शोध, शोध आणि शोध. ध्येयवेड्या माणसांसाठी, महत्वाकांक्षी माणसांसाठी अशक्य, असाध्य, असंभव हे शब्द नसतातच. वनस्पतींनाही भावना व संवेदना असतात हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस असोत की रामन इफेक्ट्स या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ CV रामन असोत, किंवा भारताच्या अणुविज्ञानाचे जनक डॉक्टर होमी भाभा असोत, या शास्त्रज्ञांनी कमतरतांची, अडचणींची, अभावांची पर्वा कधीच केली नाही. डॉक्टर हरगोविंद खोराना, डॉक्टर राजा रामण्णा, डॉक्टर PK अय्यंगार, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर UR राव, मिसाइल मॅन ऑफ इंडिया डॉक्टर APJ अब्दुल कलाम या सर्व शास्त्रज्ञांनी कधीही चुकांची, कमतरतेची, अभावांची भीती बाळगली नाही. या सर्व शास्त्रज्ञांना त्यांच्या ध्येयाची अतोनात ओढ होती. ते करीत असलेल्या कामावर त्यांची प्रचंड मोठी श्रद्धा होती. अलौकिक अशी सर्जनशीलता त्यांच्या अंगी होती. नवनिर्मितीचा प्रचंड मोठा ध्यास त्यांना होता आणि म्हणूनच त्यांनी दैदिप्यमान यशाची प्राप्ती केली. मित्रा, या जगातील सर्वच यशस्वी लोकांकडे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन असतो. अशी माणसं वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि अशा प्रभावशाली, सामर्थ्यशाली, शक्तिशाली, चमत्कारिक आणि अलौकिक विचारांना सकारात्मक विचार असे म्हणतात. तर मग लक्षात ठेव, तुझ्या मनात असे विचार साठवायचे आहेत आणि तुझ्या मनाला अशाच विचारांनी पेटवायचे आहे. हे सकारात्मक विचार कसे बुलंद असतात ते समजून घे. धाडसाने हत्तीचा शेपूट ओढल्यास हत्ती देखील मिळू शकतो, या विश्वासाला आणि आशावादाला सकारात्मक विचार असे म्हणतात. शेकडो अपयशानंतरही आपले उद्दिष्ट, ध्येय आणि लक्ष्य न सोडता जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि सातत्याने आपले प्रयोग चालूच ठेवण्याचा विचार म्हणजे सकारात्मक विचार. गरिबी, बेकारी आणि लाचारीवर मार्ग आणि पर्याय शोधणारा विचार म्हणजे सकारात्मक विचार. कष्टाने, परिश्रमाने
आणि पराक्रमाने यशापर्यंत पोहोचणाऱ्यांना प्रोत्साहन, शुभेच्छा आणि आशीर्वाद देणारे विचार म्हणजे सकारात्मक विचार. असंभव, अशक्य आणि असाध्यतेवर मात करणारे विचार म्हणजे सकारात्मक विचार. संकटे, अडचणी आणि अपमानावर विजय मिळवणारे विचार म्हणजे सकारात्मक विचार. नशिबाची, दैवाची आणि परिस्थितीची दिशा बदलविणारे विचार म्हणजे सकारात्मक विचार. शिखर गाठण्याच्या स्पर्धेत स्पर्धकाच्या रक्ताला सळसळविणारे विचार म्हणजे सकारात्मक विचार. नैराश्याच्या अंधारात आशेचा प्रकाश पाडणारे विचार म्हणजे सकारात्मक विचार. सत्याला शोधणारा आणि संशयाला गाडणारा विचार म्हणजे सकारात्मक विचार. निर्जीव मेंदूला सजीवपणा देणारे बुलंद विचार म्हणजे सकारात्मक विचार. बोलण्यासाठीचा निर्भीड विचार म्हणजे सकारात्मक विचार. ऐकण्यासाठीचा शुद्ध सुविचार म्हणजे सकारात्मक विचार. सांगण्यासाठीचा प्रामाणिक विचार म्हणजे सकारात्मक विचार. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या विकारांपासून अलिप्त राहण्याचा विचार म्हणजे सकारात्मक विचार. संकटासाठी तुम्ही मोठे संकट आहात, अडचणींसाठी तुम्ही मोठी अडचण आहात, असे विचार म्हणजे सकारात्मक विचार. झालेली चूक मान्य करणे, त्या चुकीसाठी क्षमा मागण्याचा विचार म्हणजे सकारात्मक विचार. खोटी प्रतिष्ठा आणि सन्मानापासून दूर राहण्याचा विचार म्हणजे सकारात्मक विचार. दिलेला शब्द पाळण्यासाठी प्राणपणाला लावण्याची जिद्द, चिकाटी आणि धडपड म्हणजे सकारात्मक विचार. इतरांच्या चांगल्या विचारांचा, मतांचा, भावनांचा, कामांचा स्वीकार आणि सन्मान करण्याचा विचार म्हणजे सकारात्मक विचार. प्रत्येकाशी सौजन्याने, सहानुभूतीने, प्रेमाने, आपुलकीने वागण्याचा विचार म्हणजे सकारात्मक विचार. इतरांना कमी लेखणे, अपमान करणे, अनादर करण्यापासून अलिप्त राहण्याचा विचार म्हणजे सकारात्मक विचार. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आनंदी राहण्याचा विचार म्हणजे सकारात्मक विचार. कोणत्याही प्रकारच्या दबावामध्ये, तणावामध्ये, घातक परिस्थितीमध्ये ही उसळी मारण्याचा विचार म्हणजे सकारात्मक विचार. येत नाही, जमत नाही, समजत नाही, होणार नाही असे शब्द असतात तुच्छ, क्षुद्र, गलिच्छ आणि घाण. तर होय, येणारच, जमणारच, समजणारच, होणारच, शक्य आहे, संभव आहे असे शब्द असतात दिव्य, शुद्ध, उच्च कोटीचे आणि महान. जर पाहायचा असेल सकारात्मक विचारांचा अद्भुत, अभिनव चमत्कार, तर होय, निश्चितच शक्य, संभवच आहे म्हणण्याचा आणि जाणण्याचा झाला पाहिजे साक्षात्कार. वाहू दे तुझ्या मनात सदैव सकारात्मक विचारांचा झरा, कारण निष्क्रिय न राहता सक्रिय होऊन मिळालेला पराजय बरा. नकारात्मक आणि निर्जीव विचारांनी होऊ नको मुरदाड, नाहीतर आळस आणि निराशेचे तुला फाडून खाईल गिधाड. अरे, सकारात्मक विचारांचा करून घे स्पर्श, निश्चितच मिळेल तुला तुझ्या स्वविचारांचा हर्ष. अरे, घेऊन टाक सकारात्मक विचारांची आण आणि फेकून टाक मनातील नकार घंटेची घाण. मित्रा, निश्चितच दिसेल तुला यशाची, समृद्धीची नवीन वाट, जेव्हा बांधशील तुझ्या मनाशी जग जिंकण्याची खुणगाट. मित्रा, या पुढे तुला जाणून घ्यायचे आहे स्वयं अध्ययनाचे महत्व, स्वयं अध्ययनाची शक्ती, स्वयं अध्ययनाचे सामर्थ्य. स्वयं अध्ययन आणि स्वयं अध्ययनच. कारण करण्यासाठी प्रत्येक अडचणीचा, समस्येचा पराभव
तुला पाहायचे आहे स्वयं अध्ययनाचे अद्भुत वैभव. स्वयं अध्ययनातून मिळवण्यासाठी एकलव्याची शान, इच्छा, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाने करावे लागेल तुला जीवाचे रान. जर करायचा आहे संघर्ष, मिळवायचा आहे विजय, व्हायचे आहे पास, तर होऊ नको उदास. लावून घे मनाला आत्मचिंतनाचा आणि स्वयं अध्ययनाचा ध्यास. स्वयं अध्ययनानेच होते स्वत्वाची, स्वशक्तीची, स्वसामर्थ्याची, स्वावलंबनाची, स्वाभिमानाची जाणीव आणि भरून निघते इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाची उणीव. तर मग घे सामर्थ्यशाली निर्णय, कर निश्चय, बांध मनाशी खुणगाट, दे स्वतःला वचन, कर नवा संकल्प आणि बोल स्वतःच्या मनाशी, बोल स्वतःच्या मनाशी की स्वयं अध्ययनाच्या अलौकिक सामर्थ्याने मी माझ्यातील स्मरणशक्तीला, एकाग्रतेला आणि जिज्ञासू वृत्तीला दररोज धारदार आणि तीक्ष्ण बनविणार. स्वयं अध्ययनाच्या थरारक सामर्थ्याने, स्फूर्तीने आणि साधनेने मी माझ्या जीवनातील प्रत्येक क्षेत्राच्या अत्युच्च शिखरावर पोहोचणार. स्वयं अध्ययन हे माझ्यातील अलौकिक हजर जबाबीपणाचे, चकित करणाऱ्या विलक्षण बुद्धिमत्तेचे आणि तीव्र इच्छाशक्तीचे एकमेव उगमस्थान आहे. स्वयं अध्ययन हाच माझ्या जीवनातील एकमेव गुरु, सल्लागार, मार्गदाता आणि आश्रयदाता आहे. स्वयं अध्ययन हा माझ्या जीवनातील एकमेव आणि सर्वात महत्वाचा स्वावलंबी मार्ग आहे. स्वयं अध्ययनानेच मला माझ्यातील वाचन, विचार, चिंतन, मनन या सुप्त गुणांचा विकास करायचा आहे. स्वयं अध्ययनानेच मला माझ्यातील तर्कशुद्ध, चिकित्सक विचारशक्तीचा विकास करायचा आहे. स्वयं अध्ययनानेच मला माझ्यातील चकित करणाऱ्या आश्चर्यकारक शक्तींचा शोध घ्यायचा आहे. स्वयं अध्ययनानेच मला स्वयं प्रेरित, स्वयं प्रकाशित आणि स्वावलंबी बनायचे आहे. स्वयं अध्ययनामध्ये एक अद्भुत शक्ती, अलौकिक प्रेरणा आणि असाधारण सामर्थ्य आहे. स्वयं अध्ययनाच्या विलक्षण सामर्थ्यानेच मी माझ्या मनावर नियंत्रण ठेवणार. मी माझ्या विचारांना चिकित्सक आणि सुसंघटित बनविणार. स्वयं अध्ययन हे यशस्वी बनण्याचे, स्वयं प्रकाशित आणि स्वावलंबी बनण्याचे एक अत्यंत मौल्यवान तंत्र आहे. स्वयं अध्ययनावर माझा संपूर्ण विश्वास आहे, अतोनात श्रद्धा आहे. स्वयं अध्ययनाने कोणाचीही मदत न घेता सत्य, असत्य, योग्य, अयोग्य, बरे, वाईट, सकारात्मक आणि नकारात्मक, उपयोगी आणि निरुपयोगी, आवश्यक आणि अनावश्यक या गोष्टींतील फरक कळतो. स्वयं अध्ययनानेच मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा वेगळा बनतो, ज्ञानी बनतो, शास्त्रज्ञ बनतो, समाज सुधारक बनतो, संत बनतो, लोकनेता बनतो, कलावंत बनतो, उद्योजक बनतो, उच्च पातळीचा खेळाडू बनतो, जीवनाच्या सर्व क्षेत्रातील शिखरांवरील विराजमान सम्राट बनतो. तर मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयापासून, लक्ष्यापासून, उद्दिष्टांपासून विचलित होत असाल, निराशेचे ढग मनाच्या आकाशामध्ये काळोख निर्माण करत असतील, विचार अनियंत्रित होऊन भरकटू लागतील, तेव्हा तेव्हा विचारांवर ताबा मिळवण्यासाठी, मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी, स्मरणशक्तीची पातळी वाढविण्यासाठी, महत्वाकांक्षी, आशावादी, सकारात्मक विचारांना केंद्रित करून आपल्या संकल्पित निश्चित ध्येयावर, लक्ष्यावर, उद्दिष्टांवर
ताबा मिळवण्यासाठी स्वयंप्रेरणेचा हा ऊर्जाध्वनी, स्वसंवाद ध्वनी, आत्मसन्मान ध्वनी, आत्मविश्वास ध्वनी, स्वावलंबन ध्वनी, स्वाभिमान ध्वनी तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकावा. तुमचे मन, तुमचे विचार, बुद्धी, तुमची स्मरणशक्ती चैतन्याने भरून निघेल. तुम्हाला सदैव नवीन स्फूर्ती मिळेल. तुमचे नैराश्य पळून जाईल. तुमच्यामध्ये ज्ञानप्राप्तीची, वाचनाची, आकलनाची, सर्वव्यापी, दिव्य आणि भव्य कार्य करण्याची इच्छाशक्ती, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास निर्माण होईल. आणि होणारच, याची मला पूर्ण खात्री आहे. संपूर्ण आत्मविश्वास आहे. निश्चित, निश्चित आणि निश्चितच हा बदल होणार. केवळ सकारात्मक विचाराने, पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने हा स्वयंप्रेरणा ध्वनी आपणास पुन्हा पुन्हा ऐकायचा आहे. पुन्हा पुन्हा ऐकायचा आहे. गाफिल, बेशुद्ध, बेसावध, बेजबाबदार, बंदिस्त, दिशाहीन, विचारहीन, परावलंबी, अपमानित, नैराश्याने व्याकुळ जीवन जगणाऱ्यांनो, तुमच्या निष्पाप, निरागस मनात स्वयंप्रेरणेच्या एका विचाराची, एका शब्दाची एक जरी ज्योत पेटली तरी मी माझ्या स्वयंप्रेरणेच्या प्रयोगात निश्चितच यशस्वी झालो असे समजेन. जागृत होऊन यशस्वी बनून भेटलात तर सन्मानाने सलाम ठोकेन, प्रेमाने जवळ घेईन, सकारात्मक ऊर्जेचा पाठीवरून हात फिरवीन. हीच अपेक्षा, हाच आशावाद. सर्वांना प्रेमपूर्वक, आदरपूर्वक शुभेच्छा, शुभेच्छा, शुभेच्छा. मित्रांनो, पुन्हा एकदा जागे व्हा, सावध व्हा, जीव कानामध्ये आणून ऐका. ही केवळ जाहिरात किंवा फसवणूक नसून फार फार गंभीर बाब आहे. ती म्हणजे इंग्रजी भाषेचे ज्ञान, तुमचे सर्वोच्च व्यक्तिमत्व, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ज्ञान, व्यापार उद्योगाचे ज्ञान, आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान, आर्थिक मिळकत, सामाजिक प्रतिष्ठा, मान सन्मान, हे सर्व काही मिळवण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि इंग्रजी भाषेचे ज्ञानच अत्यंत महत्वाचे आहे. मित्रांनो, मी स्वतः तुमच्या या अडचणीवर, अडथळ्यावर जगातील सर्वात सोपा मार्ग शोधलेला आहे. अगदी चमत्कारिक, अभिनव, अद्भुत अशी पद्धती. मित्रांनो, मी शोधलेल्या या चमत्कारिक आणि अद्भुत इंग्रजी बोलायला शिकण्याच्या नव्या पद्धतीमुळे शब्दपाठ करण्याची गरज नाही, व्याकरण पाठ करण्याची गरज नाही. 100% प्रॅक्टिकल, 100% अस्खलितपणे, न अडखळता, आत्मविश्वासाने, बिनधास्तपणे इंग्रजी बोलण्याची सवय लावणारी सर्वात वेगवान पद्धती. या पद्धतीमुळे स्वतः इंग्रजी बोलायला शिकणारा ताशी 5000 इंग्रजी मराठी वाक्यसंख्येच्या वेगाने बोलायला लागतो. याच पद्धतीवर आधारलेले माझे इंग्रजी बोलाल तर बोलाल ना हे 2.5 लाख इंग्रजी वाक्यरचना असलेले केवळ 120 रुपये किमतीच्या पुस्तकाच्या कोणतीही जाहिरात न करता अतिशय कमी वेळेत अगदी 70,000 प्रती विकल्या गेलेल्या आहेत. संपूर्ण जिवंत, अद्वितीय, अद्भुत पद्धतीने आपणास फारच कमी वेळेत ताशी 5000 वाक्यरचनेच्या वेगाने, निर्भीडपणे, बिनधास्तपणे, न अडखळता, अस्खलितपणे आणि आत्मविश्वासाने इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी किंवा पुस्तक मिळवण्यासाठी थेट संपर्क करा. द वी चंदनशिवे. संपर्क क्रमांक 9820666045. पुन्हा एकदा 9820666045.
आणि 9867919229 या क्रमांकावर फोन करा. त्याचप्रमाणे शाळा कॉलेजातून शिक्षण घेणारे, अभ्यास करणारे, विविध परीक्षांची आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही स्वसंवाद अभ्यास तंत्र शिबिर घेतो, ज्यामध्ये अभ्यासाचा कंटाळा करणारा विद्यार्थी, अभ्यासाला ओझं समजणारा विद्यार्थी, अभ्यासाची भीती बाळगणारा विद्यार्थी, अभ्यासापासून दूर पळणारा विद्यार्थी, अभ्यासात गोडी नसलेला विद्यार्थी अशा विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाविषयी इच्छाशक्ती निर्माण करणे, अभ्यासाची गोडी निर्माण करणे, त्यांना अभ्यासाचे महत्त्व पटवून सांगणे, अभ्यासाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक विचार भरून आत्मविश्वासाच्या ऊर्जेने स्पर्धा जिंकणारा विद्यार्थी घडविण्यासाठी अत्यंत अल्पशा दरात आम्ही 2 दिवसांचे स्वसंवाद अभ्यास तंत्र शिबिर घेतो, ज्यामध्ये स्मरणशक्ती वाढविण्याचे तंत्र, एकाग्रता वाढविण्याचे तंत्र, विचारांवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र, शक्य शब्दाचा अद्भुत चमत्कार, निर्णय शक्ती आणि जिद्द चिकाटी, आत्मविश्वासातून यशाची प्राप्ती हे विषय अंतर्भूत आहेत. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन चेतना, इच्छाशक्ती, आत्मविश्वास, अभ्यासाची आवड, गोडी आणि नवीन स्फूर्ती निर्माण होते आणि विद्यार्थी स्वयं अध्ययनाकडे लक्ष केंद्रित करतो आणि विद्यार्थी अलौकिक आणि दैदिप्यमान यशाचा मानकरी होतो. तेव्हा या स्वसंवाद अभ्यास तंत्र शिबिरासाठी संपर्क 9826666045 आणि 9867919229 वर